अंमली पदार्थ हरवणाऱ्या पिढीचा इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये आज एक गंभीर संकट शांतपणे वाढतंय. ते दिसत नाही, त्याचा वासही येत नाही, पण ते आपल्या मुलांना गिळतंय. मी आहे डॉक्टर सुलक्षणा शिलवंतधर. आज प्रभागात एमडी, चरस आणि इंजेक्शनद्वारे दिले जाणारे ड्रग्ज अत्यंत सहज उपलब्ध आहेत. हे ड्रग्ज प्रौढांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, ते थेट शाळकरी आणि कॉलेजमधील मुलांपर्यंत पोचलेत. सुरुवात होते मजेसाठी, पण हळूहळू ती सवय बनते. आणि जेव्हा ड्रग्ज मिळत नाहीत तेव्हा राग, हिंसा, स्वतःवरचा ताबा सुटणं आणि गुंडगिरीकडे झुकणं सुरू होतं. आज अनेक कुटुंब नरक अवस्थेत आहेत, कारण हा व्यसनाचा प्रकार सहज ओळखू येत नाही. वास नाही, धूर नाही, पण परिणाम भयंकर आहेत. आणि या सगळ्यात प्रश्न एकच आहे, आपण अजूनही गप्प बसणार आहोत का? माझ्यासाठी हा केवळ सामाजिक प्रश्न नाही, हा थेट आपत्कालीन विषय आहे. म्हणूनच माझं मत स्पष्ट ठरलेलं आहे. या विरोधात मी स्वतः पुढाकार घेणार. महानगरपालिका, शाळा, कॉलेजेस आणि CSR फंडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम. मुलांना भीती दाखवण्यासाठी नाही, त्यांना सत्य सांगण्यासाठी. ड्रग्जचे दुष्परिणाम, आयुष्यावर होणारा परिणाम आणि एकदा नियंत्रण सुटलं की परत येणं किती कठीण असतं हे थेट, स्पष्ट आणि सातत्यानं सांगितलं जाईल. कारण एक पिढी हातातून निसटली तर शहराचं भविष्य अंधारात जाईल. मी आहे डॉक्टर सुलक्षणा शिलवंतधर आणि या लढाईत मी तडजोड करणार नाही. ड्रग्ज विरुद्ध लढाई उद्या नाही, आजच सुरू झाली पाहिजे. मुलं वाचवणं ही राजकीय घोषणा नाही, ती आपली सामूहिक जबाबदारी आहे.